मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला। पुणे येथून देवदर्शन करून डोंबिवलीकडे येत असताना कुंभिवली गावच्या हद्दीत कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की इर्टिगा कार क्रमांक MH05 BS 4170 वरील चालक संदीप दिलीप बर्वे वय वर्ष 48 राहणार डोंबिवली हे त्यांच्या ताब्यातील कार पुणे येथून देवदर्शन करून डोंबिवलीकडे येत असताना सदर अपघात झाला। अतिवेगाने कार चालवल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती कार महामार्गावरील डाव्या साईडची रेलिंग तोडून रस्त्याच्या खाली 50 फूट खड्ड्यात पलटी झाली। हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामध्ये मनीषा बर्वे वय वर्ष 40 राहणार डोंबिवली, सोनाली बर्वे वय वर्ष 35 तर दिवेश बर्वे वय वर्ष 21 राहणार डोंबिवली यांचा मृत्यू झाला। सदर अपघातामध्ये सुमन बर्वे वय वर्ष 68 राहणार डोंबिवली, चालक संदीप दिलीप बर्वे वय वर्ष 48 यांना गंभीर दुखापत झाली आहे। त्याचबरोबर अश्वजित बर्वे वय वर्ष 13, प्रणव बर्वे वय वर्ष 5, आदेश बर्वे वय वर्ष 3, अनिकेत बर्वे वय वर्ष 19, प्रिया बर्वे वय वर्ष 18, गौरव बर्वे वय वर्ष 17, कियारा बर्वे वय वर्ष 6 महिने सर्व राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी वाहनाने MGM हॉस्पिटल कामोठे येथे रवाना करण्यात आले। या अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली असल्याने वाहतूक सुरळीत चालू होती। सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक गौरी मोरे, महामार्ग पोलीस पनवेल विभाग, खालापूर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व स्टाफ, पळसपेकडील अधिकारी व स्टाफ, देवदूत टीम, IRB कडील स्टाफ, अपघातग्रस्त मदत टीम, इतर वाहन चालक उपस्थित होते। पुढील कारवाई खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।